अगं आत्या तो कुठं बाहेर गेलेत का? नाही म्हणजे घरात पण कुठं दिसेना झालेत. वय ते भाऊजींच्या गावी गेलेत 2 जण. त्यांच्याकडे काहीतरी जागेची वाटणी सुरू आहे म्हणून तिकडच गेलेत. तरीच नाचतच गेले असतील दोघं पण. मंजूच्या सासून फोन आला होता का सत्यनारायणच्या पूजेचा अवतार धाडले त्यांनी आपल्याला, तेव्हा तो आवरून घे पणतीशी. ह्या आत्यानंच आमच्या खोलीत येऊन कपाट्यात काहीतरी लुडबुड केली असणार. ही बाई असं करूच शकते. आज दोघं पण घरात नाहीत म्हटल्यावर हाच चान्स आहे. हिची खोली एकदा चेक केलीच पाहिजे. कळेल तरी हिच्या डोक्यात काय काय वेळ शिजते ते. आमरे काय नुसती बसून राहिले, जा की जाऊन आवर पडदिशी. अगं आई, अगं माझ्या आत्ता लक्षात आलं आज ना नेमका माझा इंटरव्ह्यू आहे. नाहीतर आले असते अगं मी. अगं पण आमरे तू आले असते तर मंजूला किती आनंद वाटला असता. अगं सगळं बरोबर आहे आई, मला पण इच्छा आहे यायची. पण आता इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर काय करणार? कामाचं पण महत्वाचं आहे ना ग. काम बी महत्वाचं आहे ना. त्यापेक्षा आई तू असं कर, तू आवर आणि पुढं हो. माझा पण इंटरव्ह्यू त्याच साईडला आहे. माझं झालं की मी लगेच तिकडे येते. बर चालते. आणि ऐक आमरे की तुझं आता सगळे दार कडकडीत बंद करून घ्या आणि मग जा. मी बी आवरून निघणार आहे कारण. हो. बरं झालं मी काय करण्यापेक्षा ह्या नेबळटनं सत्याशी भांडण काढलं. आता नेबळट असली तरी सत्याला जी काही बोलली की नाही ती चांगलंच बोलली. फक्त आता सत्यानं ती ऐकलं पाहिजे. मम्मी अभिनंदन अभिनंदन. मस्त वाटलं मला. खोट्या का तुम्ही दोघी जणी हुकल्या कुठल्या? मला काय राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अभिनंदन करायला? कशाला करते अभिनंदन? हो मम्मी कशाला म्हणजे आज तुमच्यासाठी सत्यदादा नेबटचे भांडण झाली होती बघा. हा तेच की. आणि तसं विधा मला वाटलं नव्हतं बरं जाऊ एवढा ठामपणे बोलतोय म्हणून. तशा भोळ्यात आहेत म्हणा, नाहीतर तुमची बाजू घेऊन कोण भांडणार आहे तेव्हा. आणि हटला नाकाचा शेंडा. त्या नेबळटनं काही केलं का नाही तरी मला चांगलंच ठाव आहे माझा लेक कसा आहे त्यो. माझ्यासारखा चिवटन हट्टी आहे त्यो. पूजेला बसणार नाही म्हणल्यावर त्याच्या डोसक्यात माझ्यासाठी किती राग आहे ती बघा. आता पुढं काय करायचं की नाही ती त्या नेबळटला करू दे. पण आज माझ्यामुळं त्यांच्या दोघांची काही कालवा झालाय का नाही हेच लई आहे माझ्यासाठी. पप्पा दादाने लईच विषय ताणलाय बरं का. पण दादाची यात काही चूक नाही. मम्मी ज्या काही वागल्या त्याचा राग सत्यदाला येणारच ना. बिचाऱ्या भोळ्या मंजू वहिनी स्वतःलाच दोष देत बसले असतील. अरे या नमस्कार. नमस्कार. या ना बस बस. सगळे पाणी आण जरा त्यांना. कुठं आहे कुठं नवीन जोडपं? पाणी घ्या. तयार होता तो अजून? काय झालं? पुन्हा काय झालंय का? तेच नेहमीच सत्याची मम्मी. आता मंजूनी सत्याला अट घातली की तो जोपर्यंत मम्मीला माफ करत नाही तोपर्यंत मी पूजेला बसणार नाही. आणि सत्या एरीला पेटलाय की मी मम्मीला माफच करणार नाही. आता तुम्हीच सांगा काय करायचं. पण मंजू किती मोठ्या मनाचे बघितलं ना. म्हणजे झालं गेलं सगळं विसरून मम्मी साहेबांना माफ करावं असंच वाटतंय तिला. काय बी झालं तरी ही घर तुटू नये हीच इच्छा आहे तिची. हो अगदी खरंय. मंजू आहेच अशी सगळ्यांना एकत्र करून ठेवणारी. तुम्हाला सांगतो मंजू आमच्या घरची सून म्हणून आली. आमचं नशीबच बघा. जय द्या मी म्हणते सत्यभाऊजी आणि जाऊबाईंचं काय अजून आवरून झालेलं दिसत नाही बघ. मला तर वाटतंय भांडण मी म्हटलं नसेल पण दोघांनी बसच का पूजेला. सपने तू जरा गप बसतीस का? आणि तुला जर असंच वागायचं असेल ना तर हिथनं पुढं मी पूजेला काय कुठं सुद्धा येणार नाही तुझ्यासोबत. आणि तुला जर खरोखर आता बसायचंच असेल ना पूजेला तर बस पदाराला सुपारी बांधून बस एकटेच. जय द्या सपना आता तुम्ही नका सुरू. शांत बसा ना जरा. चला येऊ का? या नमस्ते. या नमस्कार या.
अरे वा सगळी तयारी झालेली आहे. हो हो सगळी तयारी करून ठेवली आहे बघा. तुमचीच वाट बघत होतो. चला मग आता जोडप्याला बोलवा. गुरुजी काय आहे, ते दोघं जरा तयारीला गेलेत, आवरतायत, येतीलच. जरा लवकर बोलवा नाहीतर मुहूर्ताची वेळ निघून जाईल. हो मी बघतो त्यांना आवरलंय का ते घेऊन येतो. या वाघमाऱ्यांच्या चांगुलपणाला ना काही लिमिटच नाही आहे. दानशूर करणं माझ्याच नशिबात का आलाय काय माहित. चांगलं पूजेला बसलो असतो पण नाही. यांची आपली एकच अट, मम्मीला माफ कर, मम्मीला माफ कर, मम्मीला माफ कर. आता माझी मम्मी कशी आहे ते कळलंय ना त्यांना, तरी मी एकत्रच. पप्पा हे बघा, जर तुम्ही तुमच्या सुनेची बाजू मांडायला आला असेल ना तर काय बोलूच नका. मला तर कुणाचंच ऐकायचं नाही, काहीच ऐकायचं नाही. सत्या, मी मंजूचीच बाजू मांडायला आलो. हे बघ सत्या, लग्नानंतर प्रत्येक मुलीचा एक नवा जन्म होत असतो. नवं नाव, नवं आडनाव, नवं घर, नवी माणसं. अरे ज्या घरात ती जन्माला आली, लहानाची मोठी झाली, ती तिच्या प्रेमाची मायेची माणसं सोडून एका नव्या घरात येते. कोणाच्या विश्वासावर? तर तिनं ज्याच्याशी लग्न केलंय त्या नवऱ्याच्या विश्वासावर. आणि मंजू या घरात यायच्या आधी तिनं काय काय सुचलंय हे तुला चांगलं माहिती. होय पप्पा, पण या सगळ्याला कारणीभूत कोण आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. अहो वाघमाऱ्यांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न लावत होते मम्मी. तिने केलेला विश्वासघात कसं विसरू मी? हे बघ सत्या, मायानं केलेला विश्वासघात तूच काय मी सुद्धा नाही विसरू शकत. पण तू मंजूची बाजू समजून घे ना. अरे ती या घरात सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आली, हे घर जोडण्यासाठी आली. हे बघ, मंजूच्या जागी जर एखादी कपटी स्वार्थी कारस्थानी मुलगी असते तर तिला हे बरंच वाटलं असतं की सासू आणि नवऱ्यामध्ये अंतर वाढते ते. पण मंजू तशी नाहीये. अरे ती खूप हळव्या स्वभावाची आहे. मंजूला आता असं वाटतंय की तुझ्यात आणि मायाचे अंतर आलंय ते तिच्यामुळे आलंय. ती स्वतःला दोष देते आता. आणि मला असं वाटतं की तू मंजूची ही बाजू समजून घेतली पाहिजे. हे बघ सत्या, काही झालं तरी आता मंजू तुझी हक्काची लग्नाची बायको आहे. मी तुला मागं एकदा बोललो होतो की मंजू खूप स्वप्न घेऊन या घरात येते, त्यामुळं तुझी जबाबदारी वाढणार आहे. आणि आता तू जर तिला समजून नाही